महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बऱ्याच जणांना तुम्ही 3 वेळा टाळी वाजवताना बघितलेलं असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की महादेवाच्या मंदिरामध्ये 3 वेळा टाळी का वाजवली जाते? यामागे काय शास्त्र आहे किंवा काही पौराणिक कथा आहेत का? चला तर मग जाणून घेऊया. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण पहिली टाळी वाजवतो त्याचा अर्थ म्हणजे आपण मंदिरामध्ये पोचलो असल्याचे महादेवांना कळविण्यासाठी असते. आपण भक्तिभावाने त्यांच्यासमोर उपस्थित असल्याचा हा संदेश म्हणजे पहिली टाळी देते. दुसरी टाळी म्हणजे आपल्या मनोकामनांसाठी असते. आपण आपल्या मनातील इच्छा महादेवांसमोर व्यक्त करतो. आणि तिसरी टाळी म्हणजे हे महादेव, आम्ही आमच्या इच्छा तुमच्यासमोर व्यक्त केल्या आहेत, पण आमच्यासाठी योग्य काय आहे हे तुम्हीच ठरवा, अशी प्रार्थना असते. यामध्ये महादेवांवरती संपूर्ण विश्वास दाखवला जातो. या व्यतिरिक्त टाळी वाजवल्याने शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो, संधिवाताच्या समस्येपासून बचाव करता येतो, हृदय संबंधित आजारांवर मात करता येते आणि फुफ्फुसाचे कार्य योग्य गतीने होते. काही पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शिवाची पूजा करताना 3 वेळा टाळ्या वाजवल्या होत्या, त्यामुळे त्याला लंकेचे राज्य मिळाले होते. दुसऱ्या कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी संततीच्या प्राप्तीसाठी महादेवाचा अभिषेक केला आणि 3 टाळ्या वाजवल्या होत्या. तिसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीरामांनी समुद्रावर सेतू बांधताना 3 वेळा टाळी वाजवली होती आणि नल, नील यांच्या मदतीने रामसेतू तयार झाला. त्यामुळे महादेवाच्या मंदिरामध्ये 3 वेळा टाळी वाजवण्याला महत्त्व आहे. या अगोदर तुम्ही कधी 3 वेळा टाळी महादेवाच्या मंदिरात वाजवली नसेल तर यापुढे गेल्यानंतर शिवलिंगासमोर दर्शन घेतल्यानंतर 3 वेळा टाळी आवर्जून वाजवा. कमेंटमध्ये लिहा श्री शिवाय नमस्तुभ्यम.